आज जो संविधानाने मला जो अधिकार दिला आहे, जसं की आज मी अनुसूचित जमातीतून महिला आहे, आरक्षणामधून मला आज हे महापौर पद मला घोषित केलेलं आहे। या आरक्षणासाठी मी संविधानाचे आभार व्यक्त करते आणि बाबासाहेबांच्यामुळे आज ही कृपा मला बाबासाहेबांचे आशीर्वाद खरं तर माझ्यावरती आहेत। त्यामुळे आम्ही आज हे महापौर पद मी घोषित मला जे मिळालं आहे। आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे आमदार विश्वनाथजी भोईर साहेब, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, अरविंद मोरे साहेब, आता सगळ्यांची नावं घेणं माझ्याकडून होणार नाही, पण माझे हे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खरं तर मला हा खूप मोठा आज सन्मान दिला आहे आणि त्यांच्यामुळे खरं तर मी आज ह्या पदापर्यंत पोहोचले आहे। माझ्यासाठी दुर्योधन पाटील, खरं तर म्हणायला गेलं तर दुर्योधन पाटील साहेब आहेत ना, त्यांच्यामुळे मी आज इथे आहे। जी मी पहिल्यांदा 2015ला जेव्हा निवडणूक लढवली होती त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचा आज फळ ते माझे गुरु आहेत, त्यांच्यामुळे मी आज हे इथे आहे। आणि आज सेकंड टर्म मी त्यांच्यामुळे लढवते आहे। जसे आमचे माझे सपोर्ट सिस्टम आहेत, मामा रणधीर मामा, त्यानंतर आमचे रमण तरे, त्यानंतर वैभव पाटील, नागेश दादा, हे सगळेजण माझे महिला आघाडी, हे सगळेजण वैभव पाटील, सगळेजण माझ्यासाठी हे माझे सपोर्ट सिस्टम आहेत। आणि युवा सेनेने माझ्यासाठी जे काम केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। असंच तुमचा जनतेचे आभार करते, माझ्या वॉर्डातलाही आभार व्यक्त करते। सगळ्यांचं असंच माझ्यावरती विश्वास असू द्या आणि असं सहकार्य माझ्यावरती करा।